हरिओम। बात करें। सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत, पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. खांदे कोपर रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती यथाशक्ती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. नाकसोनला सिर सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळावं. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे, तिथे मिळणारा स्ट्रोक, फोर्सफुली सोडणारी हवा. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडू. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. एक क्षण शांत. प्रार्थना एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतल्या पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्द. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. दोन्ही पाय समोर. करणार आहोत आपण बेंड स्ट्रेच आणि ट्विस्ट. मेरुदंड वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया.
दोन्ही पाय समोर घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेचं पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा वर. आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न असेल. डावा पाय मात्र सरळ, तो कुठेही उचलायचा नाही. बेल्ट स्ट्रेच आणि ट्विस्ट पाठीच्या मणक्याला ही थोडीशी जलद राहते. 1 2 3 4 5 6 7 8 9 पुढे आणि 10. बरं. आता उजवा पाय सरळ. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. आणि सुरुवात करूया. नजर समोर. 1 2 डाव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीकडे. 3 4 उजवा पाय सरळ असेल. 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश कृती थांबवून दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. मान मागे सही सोडायची. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. दोन्ही हात आता आपले उजव्या पायाच्या मांडीवर. नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे खाली झुकायचे. कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत पुन्हा उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने 5 वेळेला. आता आपली दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. नजर आपली समोर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुढे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास लावून श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. मध्यभागी येऊन थांबायचंय. पायांमधलं अंतर तसंच. आणि थोडीशी आता आपण बेंडिंग करणार आहोत. उजव्या हाताने उजवा पाऊल पकडायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि सावकाश उजव्या बाजूला थोडस बेंड व्हायचंय. वर असलेला डावा हात उजव्या पावलाकडे जातोय का बघायचंय. 1 आणि अशाच प्रकारे विरुद्ध बाजूने. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबायचे. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. टाचा जास्तीत जास्त शरीराकडे ओढून घ्यायच्या. गुडघे जमिनीकडे सैल सोडून देऊया. नजर समोर. पाठीचा गणा सरळ. डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच देहधारणा प्राणधारणा. जाणीव आपल्या देहाकडे आणि श्वासाकडे. करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आपली मान आपली हनुवटी सावकाश गळ्याकडे घेऊन जाऊया. आणि नेक रोटेशन फुल. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे अलगद मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. तोल जात असेल तर मात्र डोळे उघडे ठेवा. 3 वेळा उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरून घेऊया. आपल्याला खांदे कुठेही वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल. डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. अँटी क्लॉकवाईज. सावकाश आणि नियंत्रित हालचाल. 3 वेळा झाले की थांबायचे. मान मध्यभागी येईल.
डोळे उघडायचे आणि आता गुडघे जास्तीत जास्त वर खाली वर खाली. सावकाश गर्दी थांबवायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. मान मागे सैल सोडून देऊया, रिलॅक्स. आता आपण शिकणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. वक्रासन जे आपण पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये, त्याच्याही पुढची पायरी आहे अर्ध मत्स्येंद्रासन. तर हे एकमेव असं आसन आहे की जे एका गुरूंच्या नावाने प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे गुरु मत्स्येंद्रनाथ यांच्या नावाने हे आसन प्रसिद्ध आहे. अशी आख्यायिका आहे की हठयोग जो आहे हा भगवान शंकर आणि पार्वती यांच्या संवादातून याचा जन्म झालेला आहे. आणि हा संवाद स्वामी मत्स्येंद्रनाथांनी मत्स्य स्वरूपामध्ये ऐकला आणि हे आसन जे आहे हे त्यांनी अर्धवट ऐकलं, म्हणून त्याला अर्ध मत्स्येंद्रासन असं नाव आहे. काही ग्रंथांमध्ये याला मत्स्येंद्र आसन असंही म्हटलं जातं. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे हे कुणी करू नये की ज्यांना पाठीची दुखणी आहेत, खांद्यामध्ये जर दुखापत होत असेल, कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, गुडघेदुखी असेल, तर मात्र हे आसन करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? तर हे आसन डायबिटीस आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आपला पाठीचा मणका सुद्धा याच्यामुळे फ्लेक्झिबल होतो. पोटाचे जे काही विकार असतील ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर हे कसं करायचं आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करू. आपण वक्रासन पाहिलं होतं, एक पाय फोल्ड करून तो आपण एक पाय फोल्ड करून आपण एक वक्रासन पाहिलं होतं. तर ही त्याच्या पुढची पायरी आहे. तर जो आपण पाय फोल्ड करतो तो आपल्याला दुसऱ्या पायाच्या पलीकडे ठेवायचा. म्हणजे उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे ठेवलंय. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करून त्याची टाच जी आहे ती उजव्या सीटच्या जवळ घ्यायची. बघा या, आपल्याला कुठेही टाचेवर बसायचं नाहीये, तर ती सीटच्या जवळ घ्यायची. आता या आसनाची आदर्श स्थिती अशी आहे की उजवा जो आपला हात आहे तो मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे, आणि डावा हात वर घेऊन उजव्या पायाची घोटा पकडायचा. तर अशा प्रकारे हे ह्याची आदर्श स्थिती आहे. तर आपले समजा हात या अँकल पर्यंत जात नसतील तर मात्र आपल्याला समोरून विळखा घालायचा आहे. अशा प्रकारे डाव्या हाताने समोरून विळखा घालायचा आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. आणि जो हात आपला उजवा पाठीच्या मणक्याच्या इथे आहे मागे, तो मागून डाव्या पायाच्या कमरेवरती किंवा मांडीवर होण्याचा प्रयत्न करायचा. बघा या प्रकारे. आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपला जो उजवा खांदा आहे तो मागच्या मागे अजून थोडासा ओपन करायचा, म्हणजे पूर्ण खांदा एका सरळ रेषेमध्ये. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडून ही कृती करायला हरकत नाही. आपापल्या क्षमतेप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ही आहे मत्स्येंद्र नसूची पूर्ण आदर्श. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल, उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा मागे द्यायचा या प्रकारे. डाव्या हाताचा जो विळखा आहे तो काढून द्यायचा, खाली असलेला डावा पाय सरळ करायचा आणि मग उजवा पाय. ठीक आहे, लक्षात आलंय? तुम्हाला दिसण्यासाठी मी थोडीशी क्रॉस दाखवते. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे जाऊ देत. डावा पाय पुन्हा फोल्ड करून त्याची टाच खालून फोल्ड करायचा आणि त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ असेल. उजवा पाय आपल्याला उभा ठेवायचा आहे, तो आडवा न ठेवता. बरोबर. आता उजवा हात सपोर्टसाठी पाठीचा मणका आपल्या सीटच्या जवळ घ्यायचा आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात वर घेऊन उजव्या पायाचा घोटा म्हणजे अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हात अँकल पर्यंत जात नसेल, विरुद्ध बाजूने, विरुद्ध बाजूने घ्यायचा. जर अँकल पर्यंत जात नसेल तर समोरून विळखा घाला. डाव्या हाताचा विळखा समोरून घाला उजव्या पायाला. ठीक आहे. त्यानंतर उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा.
ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. उजवा खांदा थोडासा मागच्या मागे अजून ताणण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास करा. बघा, गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना पीळ आहे. ताण दाब जाणवतोय, खांद्याच्या इथे प्रेशर आहे. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करा, डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. उजव्या हाताचा सपोर्ट मागे द्या. डाव्या हाताचा विळखा काढून घ्या. डावा पाय खाली आहे तो सरळ करा. मग उजवा पाय सरळ आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. आपल्याला सवय नसते, प्रॅक्टिस नसते, म्हणून आपण विश्रांती घेतो. पण थोडा दिवस प्रॅक्टिस झाली की सलग आसनं करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय पुन्हा एकदा खालून फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ. बरोबर. आता डावा हात मागे आपल्या सीटच्या इथे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न किंवा उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा. तुम्हाला जसं जमेल तसं. विळखा घालताना थोडीशी मांडी आपली आपल्या पोटाकडे सरकली जाईल. आणि त्यानंतर डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात मागून उजव्या पायाच्या कमरेवर ठेवायचा आहे. डावा खांदा मागच्या मागे ओपन करण्याचा प्रयत्न. बरोबर. मान मागे. अनुमती. यथाशक्ती डाव्या खांद्याला समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे बंद. विरुद्ध बाजूने कमरेच्या ठिकाणी आलेला ताण, दाब आणि पीड याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी. उजव्या हाताचा डावा हात पुन्हा मागे. हाताचा विळखा सोडून द्या उजव्या हाताचा. खाली असलेला उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. विश्रांती. डोळे अलगद मिटून संपूर्ण या आसनाचा जो काही परिणाम झालाय आपल्या संपूर्ण शरीरामध्ये त्याचा मनातल्या मनात मागोवा. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं गोमुखासन. गोमुख म्हणजे काय, तर गाईच्या मुखाप्रमाणे ही आपली शरीराची स्थिती भासते, म्हणून त्याला गोमुखासन असं म्हणतात. तर त्यासाठी एक छोटासा नॅपकिन तुम्हाला जवळ ठेवायचा आहे, जर गरज लागली तर. तर हे पण कसं करायचं दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तर इथे सुद्धा आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ. तर हे कोणी करू नये, तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर जर स्लिप डिस्कचा त्रास असेल, पाठीचा कमऱ्यामध्ये पाठीच्या कड्यामध्ये जर दुखणे असेल तर टाळायचं आहे. तर फायदे ह्याचा हे सुद्धा आसन डायबेटीस उपचारात्मक मानलं गेलं. बघा, पायाची स्थिती. दोन्ही पावलं जी आहेत ही आपली आपण अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायची. इथे पूर्णपणे आपले हिप जॉईंट जे आहेत, कमरेचा खुबा जो आहे तो मोकळा होतो. ही स्थिती आपली पक्की झाली की दोन्ही हात आपल्या पावलाच्या मांडी आपल्या पावलावर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं. सीटचा भाग वर उचलायचा, म्हणजे बघा गुडघे आपोआप एका सरळ रेषेमध्ये येतात आणि मग पुन्हा सीटचा भाग जमिनीवर. आता उजवा आपला गुडघा वर आहे, त्यामुळे प्रथम डाव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात. तर हे झालं गोमुखासन. गायीच्या मुखाप्रमाणे आपल्याला ही गुडघ्याची स्थिती दिसते आणि ही जी पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे भासतात. हे झालं गोमुखासन. आता पुढची स्थिती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. तर इथे काय करायचंय, उजवा जो आपला हात आहे तो सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला जो डावा हात आहे
तो मागे न्यायचा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. तुम्हाला मागून पण मी दाखवते. तर इथे बघा, समोरून उजवा जो कान आहे त्याच्याजवळ उजव्या हाताचा दंड आहे. संपूर्ण उजवी बाजू ही ताणली गेली. कोपर जो आहे तो सिलिंगच्या दिशेला आहे. मागून बघा हे कसं दिसतं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. आता समजा तुमची हाताची बोटं सहज एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील, तर मग नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनचा रोल करायचा आणि एक टोक एका हातात, दुसरं टोक दुसऱ्या हातामध्ये, अशा प्रकारे तुम्ही आणि आपली हळूहळू हाताची बोटं एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसा ताण सहन होईल त्याप्रमाणे ही कृती करायची नॅपकिनच्या आधाराने. ठीक आहे, लक्षात आलंय? उलट चाल करताना बघा कसं करायचं. उलट चाल करताना आपला जो हात खाली आहे तो प्रथम गुडघ्यावर येईल, म्हणजे डावा हात. मग वर असलेला उजवा हात खाली येईल. जो पाय खाली आहे डावा पाय तो प्रथम सरळ करायचा आणि मग वर असलेला उजवा पाय. ठीक आहे, करूया सुरुवात. नॅपकिनचा नॅपकिन घ्यायला हरकत नाहीये जर आपले हाताची बोटं एकमेकांमध्ये नाही जवळ आली तर. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. आपले दोन्ही हाताच्या तळवे आपल्या पावलांवर ठेवायचे, सीटचा भाग वर उचलायचा. गुडघे आपले आपण ऍडजस्ट करायचे एका सरळ रेषेमध्ये येतील. बरोबर, यथाशक्ती प्रयत्न. ठीक आहे, ठीक आहे. तर याच्याने म्हणजे आपले हिप जॉईंट्स तर मोकळे होतात, पण आपल्या थाय मसल साठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. आता डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, आणि मग उजवा हात. डोळे अलगद मिटून घेऊया. एक स्मित असते चेहऱ्यावरती. गोमुखासन हे एक मेडिटेटिव्ह आसन आहे, ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. इथे आपण थोडा वेळ डोळे मिटून देहधारणा, संपूर्ण आपल्या देहाचं निरीक्षण, आपले हिप जॉईंट्स, कमरेचा जो भाग आहे तिथे, आपले थाय मसल्स तिथे येत असलेला ताण आणि प्रेशर याची जाणीव. पाठीचा कणा सरळ. आता बद्ध हस्त, डोळे उघडायचे. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आहे, तो मागे फोल्ड करायचा आहे, मान आपली सरळ असेल. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. छान. उजव्या हाताचा कोपर जमीन सिलिंगकडे ताणला गेलेला आहे. परफेक्ट. डोळे अलगद मिटून घ्या आणि पुन्हा एकदा देहधारणा, प्राणधारणा. ताणली गेलेली उजवी बाजू, डाव्या बाजूला असलेला प्रेशर, त्या सगळ्याची जाणीव जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. इथे एक आवर्तन तुम्ही दीर्घ श्वसनाचं करू शकता. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास, संथ गतीने श्वास सोडा. जिथे आपल्याला स्ट्रेच येतो तिथे दीर्घ श्वसन करा. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम डावा हात उजव्या गुडघ्यावर येईल, मग वर असलेला उजवा हात. खाली असलेला डावा पाय सरळ करूया आणि त्यानंतर वर असलेला उजवा पाय. थोडा वेळ विश्राम. मान मागे थोडी सई सोडून द्या, रिलॅक्स व्हा. पावलामध्ये जर किंवा पायामध्ये जास्त ताण वाटत असेल, स्ट्रेचवर प्रेशर आल्यासारखं वाटेल, तर पावलं थोडीशी आपली आपण हलवून घ्या, म्हणजे आलेला मसल टोन कमी होईल. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. पुन्हा एकदा गुडघे एका सरळ रेषेमध्ये येण्यासाठी सीटचा भाग वर उचलायचा आणि पुन्हा जमिनीवर ठेवायचा. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. आता प्रथम डाव्या गुडघ्यावर
उजव्या हाताचा तळवा आणि मग डाव्या हाताचा तळवा. आणि पुन्हा एकदा देहधारणा, डोळे मिटून डाव्या बाजूने आलेला आता आपल्याला स्ट्रेच त्याची जाणीव. करूया बद्ध हस्त, डोळे उघडायचे. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. बरोबर. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न किंवा नॅपकिनचा आधार घ्या. मान समोर असेल. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या हात. पुन्हा एकदा डोळे मिटून देहधारणा, प्राणधारणा. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात आपला डाव्या गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात, खाली असलेला उजवा पाय सरळ करायचा आणि मग वर असलेला डावा. आणि विश्रांती. रिलॅक्स. संपूर्ण गोमुखासनचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश स्टँडिंग मध्ये घेऊया. कुठे उभं राहायचंय? दंड स्थितीमध्ये विश्रांती. सही सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण कटी चक्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात आपले खांद्यातून सरळ. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. डाव्या बाजूला मागे वळताना उजव्या पायाची टाच, उजव्या बाजूला मागे वळताना डाव्या पायाची टाच. 5 6 7 8 9 10. सावकाश थांबायचंय. बरोबर. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे किंवा थोडस जर तोल जात असेल तर पायामध्ये अंतर. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय बघा या प्रकारे. आणि ती पकड जी आहे ती आपल्या कमरेच्या इथे घ्यायची आहे. ठीक आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता एकदा श्वास घेत मागे जायचंय, बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत पुढे फॉरवर्ड बेंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश वर यायचंय. आता दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि पुन्हा एकदा हीच कृती आपण करणार आहोत. पुन्हा श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, लास्ट राऊंड. श्वास सोडत खाली. सावकाश वर यायचंय. दोन्ही हात खाली, सॉरी दोन्ही हाताची पकड सोडून द्या. पायामधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती. तर थोडासा आपला श्वसन मार्ग सुधारण्यासाठी आपण एक कृती करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचंय? पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात जे आहेत हे सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. सरळ. दोन्ही पावलांमध्ये अंतर. जर तोल जात असेल तर अंतर घ्या किंवा दोन्ही पाय जोडलेले बघा या प्रकारे. आणि पुन्हा एकदा एक हलकासा बॅकवर्ड बेंड. सावकाश मान सरळ. दोन्ही हात खाली. दोन्ही हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता आपल्याला खांदे जे आहेत बघा हे असे मागून एकमेकांच्या जवळ घ्यायचे.
आणि आपले हात जे आहेत ते असे थोडेसे मागच्या मागे ताणले जाते अशा प्रकारे. बघा या प्रकारे. आणि पुन्हा एकदा इथे आपल्याला यथाशक्ती बॅकवर्ड बेंड. लक्षात आली कृती? हा बरोबर, छान. बरोबर, हात आपल्या शरीरापासून लांब असतील आणि बॅकवर्ड बेंड. बरोबर, छान. सावकाश मध्यभागी. याला म्हणतात वक्षस्थल विकासक. म्हणजेच आपल्या पूर्णपणे छातीचे जे स्नायू आहेत ते ताणले जातात आणि त्यामुळे आपला श्वसन मार्ग सुधारतो, म्हणून या कृतीला वक्षस्थल विकासक असं म्हटलं जातं. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले करणार आहोत आपण ताडासन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. आणि आता सावकाश आपल्या टाचा वर उचला. नजर समोर. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण द्यायचा. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश टाचा खाली. दोन्ही हात खाली आणि विश्राम. करणार आहोत आपण आता नटराजासन. जर श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. आणि नटराजासनसाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचा अँकल पकडायचा उजव्या पायाचा. समोर तुम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता, भिंत, टेबल, खुर्ची, जे काही असेल ते. बरोबर. डावा हात समोर घ्यायचा आणि हळूहळू थोडस पुढे झुकायला सुरुवात करायची. उजव्या पायाचा जो आपण अँकल पकडलाय तर तो थोडासा पाय मागून ओपन करण्याचा प्रयत्न. नजर जी आहे ती आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर, छान छान. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. बरोबर केलाय. सावकाश उलटचाल करताना पाय खाली, हात खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. हे बॅलन्सिंग आसन आहे, नटराज आसन. विरुद्ध बाजूने नजर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडायचा आहे. उजवा हात समोर असेल. हळूहळू थोडस फॉरवर्ड बेंड घ्यायला सुरुवात करायचंय, कमरेतनं झुकायचंय. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे ठेवा. मागे जो डावा पायाचा अँकल पकडलाय तो थोडासा पाय ओपन करण्याचा प्रयत्न करा. अजून, म्हणजे आपली मांडी काटकोनामध्ये येईल तेवढा प्रयत्न असेल. छान, दर्शनाताई छान होते. बरोबर. आणि मग उलट चाल करूया. यथाशक्ती थांबा, बॅलन्स सांभाळा. उलट चाल करताना उजवा हात खाली, डावा पाय खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण करते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्थानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, पाच चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्थानासन, 12 नमस्कारासन.
अजून 3 आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे यथाशक्ती. आता मी फक्त अंक मोजेल, त्याप्रमाणे आपण कृती करूया. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. शेवटचा. आता इथे आपण प्रत्येक स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करूया. ओम भास्कराय नमः. 1 2 गळ्यापासून पोटापर्यंत ताण, पाठीच्या मणक्यावर प्रेशर. 3 गळ्यापासून पोटापर्यंत प्रेशर, पाठीच्या मणक्यावर ताण. 4 डावा पाय मागे, नजर सिलिंग कडे. पुन्हा एकदा गळ्यावरती प्रेशर आहे. 5 उजवा पाय मागे, स्लाइंटिंग पोझिशन, पाठीचा मणका सिलिंगला समांतर, पोट जमिनीला समांतर. 6 गुडघे जमिनीकडे, कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर, पाठीच्या मणक्यावर एक हलकासा प्रेशर. 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, गळ्यापासून पोटापर्यंत ताण. 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर आपली नेवल रिजनकडे. बघा, गळ्यापासून पोटापर्यंत सुखद असा प्रेशर आहे, पाठीच्या मणक्यावरती ताण आहे. 8 पर्वतासन केलंय. 9 डावा पाय पुढे घेऊया, अश्व संचलनासन, नजर सिलिंगकडे. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. मोकळ होती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण 2 नवीन आसन बघणार आहोत. एक म्हणजे विपरीत करणी मुद्रा आणि दुसरं म्हणजे हलासन. तर दोन्हीही आसनं ऍडव्हान्स आसनं आहेत. जर ज्यांना मेन्स्ट्रुअल म्हणजे डेट पाळी सुरू असेल तर त्यांनी हे दोन्हीही आसनं करणं टाळायचं आहे. त्या 5 दिवसामध्ये टॉप्सी-टर्वी आसन म्हणजे आपले पाय वर आणि डोकं खाली ही जर आसनं असतील तर ती ह्या 5 दिवसामध्ये करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? त्याचबरोबर ह्या आसनांचं अजून एक कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे जर तुमची पाठीचा त्रास असेल, सर्वायकलचा त्रास असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हृदयविकाराचा कुठलाही त्रास होत असेल तर ही दोन्हीही आसनं करणं टाळायचं आहे. टॉप्सी-टर्वी पोझिशन होते म्हणजे पाय वर डोकं खाली, रक्ताचा जो प्रवाह आहे हा हृदयाच्या दिशेने जास्त होत असतो. म्हणून हाय ब्लड प्रेशर आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास त्यांनी हे करणं टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर पाळीच्या दिवसामध्ये सुद्धा ही आसनं करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? दोन्हीही आसनं स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. पीसीओएस चा जो त्रास आहे किंवा आपले जर गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी असतील तर त्या कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर थायरॉइड उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक दोन्हीही आसनं मानली गेलेली आहेत. थोडीशी ऍडव्हान्स आसनं आहेत, करताना आपण यथाशक्ती काळजी घ्यायची आहे. जर आपल्याला आदर्श कृती जमत नसेल किंवा तिथपर्यंत जर आपल्याला पोहोचता येत नसेल
तर काय करायचं, ह्या दोन्हीही गोष्टी मी तुम्हाला दाखवतेय, मग आपण करणार करणार आहोत. दर्शनाताई, तुम्हाला मला असं वाटतं दोन्हीही आसनं येतात, कारण की त्या आधीपासूनच आपल्या वर्गाला जॉईन आहेत आणि आता त्यांना ती येत आहेत दोन्हीही आसनं. पण तुम्ही मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. आधी मी दाखवते कसं करतात. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे, ओव्हर ट्राय करायचा नाही. तर मी दाखवते दोन्हीही आसनं. आधी आपण बघणार आहोत विपरीत करणी मुद्रा. बघा, याच्या नावातच तुमच्या लक्षात आलं असेल, विपरीत म्हणजेच काय, तर खाली डोकं वर पाय. त्यासाठी पूर्वस्थिती म्हणजे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता इथे आपल्याला दोन्ही पाय हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, म्हणजेच 90 डिग्री वर. आणि त्यानंतर आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आणि आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे द्यायचा. बघा या प्रकारे. आणि हाताच्या आधाराने आपल्याला पाय वरती घ्यायचे. हाताचा आधार बघा सीटच्या इथे आहे, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे आणि आपले दोन्ही पाय वरती सिलिंगच्या दिशेने ताणले गेले. ही झाली विपरीत करणी मुद्रा. याच्याने व्हेरिकोज वेनचा जर कोणाला त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. आपलं संपूर्ण शरीर जो आहे किंवा आपली पावलं जी आहेत त्याची बोटं ही आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येतील. ही झाली विपरीत करणी मुद्रा. उलट चाल करताना बघा, हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्यायचे. आपल्या हाताचा सपोर्ट जो आहे तो जमिनीला द्यायचा आणि पाठीचा एक एक मणका हा जमिनीवर टेकवायचा, डोकं न उचलता. आणि पुन्हा पाय खाली. ठीक आहे, ही झाली विपरीत करणी मुद्रा. आता ह्याच्या पुढचं आसन बघा, ते म्हणजे हलासन. ऍडव्हान्स आसन आहे. तर इथे पुन्हा आपले दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे. सीटच्या आधाराने पुन्हा हाताचा आधार सीटला द्यायचा. ठीक आहे, आपले पाय वर आले. आता ते हळूहळू मागे थोडस आपल्या सीटचा भाग ढकलायचा, म्हणजे आपली पावलं जी आहेत ही मागून जमिनीला टेकतील. बघा या प्रकारे. आणि त्यानंतर आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा प्रयत्न करायचा. आता हे थोडस ऍडव्हान्स आसन आहे. हल म्हणजे नांगर. नांगरासारखा हा आपला आकृतीबंध दिसतो. उलट चाल करताना हळूहळू दोन्ही हात खाली येतील. मग पाठीचा सावकाश एक एक मणका जमिनीवर टेकवायचा आणि पुन्हा पाय 90 डिग्री वर. आता ज्यांची पावलं मागे जमिनीपर्यंत जात नाहीत त्यांनी काय करायचं, आपल्या दोन्ही हातांनी आपली दोन्ही पावलं पकडायची. हे झालं अर्ध हलासन. तुम्ही ह्या स्थितीचा थोडे दिवस प्रॅक्टिस केली की मग हळूहळू तुम्हाला हलासनाची कृती जमू शकेल. हे प्रत्येकाच्या फ्लेक्झिबिलिटीवरती अवलंबून आहे. आणि मग उलटचाल करताना हाताची बोटं सोडून द्यायची, दोन्ही पाय सावकाश खाली घ्यायचे. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करण्याचा प्रयत्न करूया. सावकाश एका कुशीला वेळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी सावकाश करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ही दोन्हीही आसनं भिंतीच्या आधारे करू शकता. भिंतीचा आधार घेऊन सुद्धा पाय तुम्ही हळूहळू वरती घेऊ शकता, म्हणजे कुठेही तुम्हाला बॅलन्स केल्यासारखा वाटणार नाही. थोडा वेळ विश्रांती करूया. आपण सुरुवातीला सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आज पाय आपल्याला फक्त 30 डिग्री वर घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायचं. 30 अंशापर्यंत वर, थोडेसे खाली घेऊन सायकलिंग करा. थोडेसे खाली घेऊन, म्हणजे पाय आपले पावलं जी आहेत ही जमिनीकडे जातील. हा, पावलं थोडीशी जमिनीकडे येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, रिवर्स सायकलिंग. सावकाश थांबायचं. दोन्ही पाय सरळ करा हवेमध्ये आणि मग नियंत्रित जमिनीवर ठेवा. थोडा वेळ विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर कमी होऊ दे.
श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. तर करूया आपण आता विपरीत करणी मुद्रा. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. मी सांगते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा आणि मी तुमच्याकडे बघते तोपर्यंत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्या. हळूहळू 90 डिग्री वर घ्या. बरोबर. आणि आता आपल्या हातांचा आधार सीटच्या मागे द्या. सीटच्या इथे द्या, कमरेच्या ठिकाणी. हा, सावकाश सावकाश. ठीक आहे. थोडासा बघा सीटचा भाग थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न. बरोबर आहे. ठीक आहे, सावकाश सावकाश. छान. तुम्ही तर ताई तुमचं होत आहे. उर्मिला ताई बघा, अजून थोडस वर उचललं जात आहे का? ठीक आहे ठीक आहे, सावकाश सावकाश. छान. दर्शनाताई झालंय बरोबर. थोडेसे पाय अजून सरळ करा, सरळ करा. जे तुमच्या डोक्याच्या इकडे आहेत ना, ते थोडेसे मागे घ्या. थोडेसे मागे. हा, अजून अजून थोडेसे होत आहेत का बघा. बस, बाकी बरोबर आहे. बरोबर, ठीक आहे. छान. सावकाश उलटचाल करा. हळूहळू पाय येऊ दे डोक्याच्या दिशेला. हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीवरती आणि पाठीचा एक एक मणका खाली येऊ देत. सावकाश. डोकं वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. हा, हाताचा सपोर्ट द्या खाली दर्शनाताई जमिनीवरती, म्हणजे बरोबर होईल. सावकाश सावकाश. विश्रांती. ही दोन्ही आसनं थोडीशी ऍडव्हान्स आहेत. इथे तुम्ही भिंतीचा आधार घेऊन काही दिवस, म्हणजे पाय भिंतीच्या आधाराने 90 डिग्री वर ठेवण्याचा थोडा वेळ प्रयत्न करा. आणि ही जी टॉप्सी पोझिशन आहे, पाय 90 डिग्री भिंतीला टेकून उभं करणं, ही खूप लाभदायक असते. म्हणजेच आपला थोडासा रक्ताचा प्रवाह सुद्धा, दिशा सुद्धा बदलते. आणि डीप म्हणजे काय बरं, अशुद्ध रक्त जे आहे ते शुद्ध व्हायला, किंवा थोडस आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये सुद्धा खूप चांगला याचा फायदा होतो. थोडस विश्रांती. आपण सुरुवातीला करूया अर्ध हलासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता पुन्हा एकदा दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या आणि दोन्ही हातांनी आपल्या पायाचे अंगठे पकडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दर्शनाताई तुम्ही हलासन करायला हरकत नाही. शक्य असेल तर पाय मागे घेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. बाकीच्यांनी आपल्या दोन्हीही पायाच्या अंगठे पकडायचे आहेत. हा, अर्ध हलासनाची कृती. आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. छान. दर्शनातही छान झालं. आणि उलटचाल करताना हळूहळू, तुम्ही आता उलटचाल करायला हरकत नाहीये दर्शनाताई. बाकीच्यांनी पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही हात आधी खाली घ्या आणि मग सावकाश दोन्ही पाय हळूहळू डोकं वर न उचलता सावकाश खाली घ्या. अगदी सावकाश सावकाश. नियंत्रित हालचाल. बरोबर. विश्रांती. थोडे दिवस अर्ध हलासनाची प्रॅक्टिस आपण करू, म्हणजे हलासन करणं सोपं राहील. विश्रांती. इथे पूर्णपणे आपल्या गळ्यावरती, आपल्या पोटाच्या स्नायूवरती प्रेशर होता, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत आता सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी एका कुशीला वाढायचं आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घेऊया. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. सुलभ भुजंगासन करण्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर टेकलेली असतील.
कोपरं पूर्णपणे जमिनीवरती. हा. आणि नजर सिलिंग कडे. बरोबर, छान. आणि इथे तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. कुठल्याही एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. आणि विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालून सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये यायचं. आता आपण शिकणार आहोत प्राणमुद्रा. तर ही प्राणमुद्रा जी आहे याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे ती, तिचं तिचं वहन जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे होतं. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही प्राणमुद्रा अतिशय महत्वाची ठरते. तर ही कशी करायची बघून घेऊया. आपले दोन्ही हात समोर घ्या आणि आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ते फोल्ड करा. ते अंगठ्याच्या टोकाला लावून घ्या आणि बाकीची दोन बोट आपली सरळ असतील. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट त्याची ती फोल्ड करून त्याची टोकं अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची. बाकी दोन बोट सरळ. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात आपले गुडघ्यावरती, कोपरं शरीराच्या जवळ. बरोबर, ही झाली आपली प्राणमुद्रा. आपल्या हातामध्ये 5 एलिमेंट्स आहेत. तर ते कंट्रोल मध्ये राहण्यासाठी आपण या सगळ्या मुद्रांचा अभ्यास करतोय जेणेकरून आपल्या शरीरामधले जे काही विकार आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. डोळे मिटून जाणीव फक्त आपल्या श्वासाची. आपला नैसर्गिक श्वास जो चालू आहे त्याची जाणीव. स्मित हास्य चेहऱ्यावरती. दोन्ही हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. करूया कपालभातीची 10 आवर्तन. डोळे मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वसन मार्ग मोकळा. करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. डोळे अर्गत मिटलेले तसेच आहेत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डावी नाकपुडी बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक.
करूया आपण चंद्रभेदन प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद आहेच. डावीने खोलवर दीर्घ पुरं. डावी बंद, उजवीने रेचक. उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद, उजवीने रेचक. लास्ट राउंड चंद्रभेदन. उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद आणि उजवीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे अलगद मिटलेले, जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. सूर्यभेदन आणि चंद्रभेदनाचा जो काही इफेक्ट आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण बघणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तर भस्त्रिका कोणी करू नये? ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे, एन्झायटी किंवा सायकोलॉजिकल जर कुठल्याही तुमच्या किंवा न्यूरो म्हणजे आपल्या मेंदू संबंधी कुठलेही प्रकारचे विकार असतील तर त्यांनी हे भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. इथे श्वासाची गती वाढते, आपण फोर्सफुली श्वास घेतो आणि फोर्सफुली श्वास सोडतो, म्हणून हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. याची जी आदर्श कृती आहे ती आपण आपल्या वर्गामध्ये घेत नाही. त्याच्याने म्हणजे आपला वर्ग हा ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला काही लिमिटेशन्स असतात. त्यामुळे भस्त्रिकेची जी आदर्श ग्रंथांमध्ये जो उल्लेख आहे तो आपण घेत नाही. इथे आपण मृदू भस्त्रिका घेतो, म्हणजेच थोडासा आपण हाताच्या मुवमेंट करतो. तर हे कसं करायचं? इथे आपल्याला पूरक आणि रेचक हे फोर्सफुली करायचं आहे. कपालभाती आणि भस्त्रिका याच्यामध्ये बरेचसे जण कन्फ्यूज होतात. कपालभातीमध्ये ऍक्टिव्ह एक्झलेशन असतं आणि पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती असते, आणि भस्त्रिकेमध्ये पूरक आणि रेचक म्हणजे इन्हिलेशन आणि एक्झलेशन हे आपल्याला फोर्सफुली करायचं आहे, रॅपिडली करायचं असतं. ठीक आहे, एक आवर्तन मी दाखवते. हे करताना आपल्याला आपली श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, म्हणून हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि मेंदू संबंधी कुठलेही विकार असतील तर हे करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? याच्याने आपला श्वसन मार्ग जो आहे हा अधिक मोकळा होतो. ज्यांना अस्थमा सारखे जर विकार असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही भस्त्रिका खूप उपयोगी ठरते, पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. तर ही कशी करायची दाखवते आपल्याला. तर आपण हाताच्या मुवमेंट करणार आहोत. आपण जेव्हा फोर्सफुली श्वास घेणार आणि सोडणार त्यावेळेला दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, त्या आपल्या छातीपाशी घ्यायच्या. जोरात पूरक आणि जोरात रेचक. पूरक करताना हात पुढे येतील, रेचक करताना मागे येतील. तर ह्या सगळ्या कृती आपल्याला रॅपिडली आणि थोड्याशा फास्ट, पूरक रेचक थोडस जलद गतीने होणार आहे. ठीक आहे, बघा या प्रकारे. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, अशा प्रकारे आपल्याला थोडीशी जलद मुवमेंट करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताच्या मुठी वळून घ्यायचे, दोन्ही हात छातीपाशी असतील, नजर समोर. आणि आता सुरुवात करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. आता हात वर. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटून घ्या. बघा, श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, आपल्या शरीराचं तापमान सुद्धा वाढतं ह्या भस्त्रिकेमुळे. लोहाराच्या भात्याप्रमाणे भराभर कृती, असं ह्याचं श्वास घेण्याची आणि सोडण्याची भराभर कृती, असं याचं वर्णन आहे ह्या भस्त्रिकेचं. डोळे मिटून थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारी दोन प्राणायाम, शीतली आणि सितकारी. वाढलेली श्वासाची गती, वाढलेलं शरीराचं तापमान संतुलित करण्यासाठी शीतली आणि सितकारी प्राणायाम. डोळे मिटलेले आहेतच.
जीभ बाहेर, जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरक हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने संथ रेचक. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने रेचक. शीतकारी प्राणायाम. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. दाताच्या पट्टीतून हवा आतमध्ये. कंठापर्यंत हवेचा स्पर्श. तोंड बंद. नाकाने रेचक. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. नाकाने, तोंड बंद. नाकाने संथ रेचक. शेवटचा वर्तन. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पुरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण जबड्यापासून कंठापर्यंत. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती कमी झालेली आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी सोडून द्या आणि एक क्विक रिलॅक्सेशन आपण करून घेऊया. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पण थोडीशी आज हेवी आसनं केली आहेत म्हणून थोडा वेळ पाठीवर पडून विश्रांती. 1 ते 2 मिनिटं शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहण्याचा प्रयत्न. दोन्ही पायांमध्ये अंतर असणार आहे. दोन्ही हातांमध्ये अंतर आहे. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचे निरीक्षण. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. आपल्या शरीरामधला प्रत्येक स्पर्श बिंदू जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचा आहे. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स होऊन जा. पुढची 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे जमिनीवर पडून राहणे. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, पोट हळूहळू बाहेर येतोय. सहज श्वास सोडतोय, पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श आपल्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. संथ लयबद्ध सुरू असलेल्या श्वासाची जाणीव. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. चैतन्य माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, दुःख, चिंता मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधी विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. आणि माझ्या स्वतःच्या मनाला मी एक संकल्प देत आहे की माझा रोजचा 1 तास मी हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहे.
या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल. उजवा हात आपल्या शरीरावर, दोन्ही पाय फोल्ड करा. या स्थितीचा आनंद घ्या आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठ. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकले. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेत बसरा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड कर.